टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 4,000ची लाच स्वीकारताना फागणे ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामविकास अधिकारी, सरपंचपती, लिपिक व रोजगार सेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे केंद्र सरकार विरोधात करण्यात आली निदर्शने। 15 लाखांच्या आतील विकासाची कामे मजूर संस्थांना देण्याची मागणी। जिल्हा परिषदेतील कर्मचारी पुरुषोत्तम वाघवर कारवाईची मागणी। न्हावी कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन संध्याचा कार्यक्रम संपन्न। आणि विशालगड येथील मशिदीवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील फागणेतील ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील, सरपंचपती नागराज पाटील, लिपिक किरण पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांना 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले आहे। धुळे तालुक्यातील फागणे येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील, सरपंचपती नगराज हिलाल पाटील, लिपिक किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून 4,000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी मौजे ग्रामपंचायत फागणे येथे मालमत्ता क्रमांक 651 क्षेत्र 450 चौरस फुटाचे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे। सदर घराच्या नमुना नंबर 8 उतार्यामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमण अशी नोंद असून भोगवटादार म्हणून तक्रारदार यांच्या नावाची नोंद आहे। त्यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आले आहे, परंतु त्यांच्या घराचे नमुना नंबर 8च्या उतार्यावर मालकी सदरात अद्याप सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्याने त्यांना सदर जागेवर बँकेकडून गृहकर्ज मंजूर होत नाही। त्यांच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्यावत नमुना नंबर 8 घराचा उतारा मिळण्याकरता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंचपती नगराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फागणे येथे जाऊन भेट घेतली असता त्यांनी तक्रारदारांच्या घराचा नमुना नंबर 8 वरील अतिक्रमण नियमाकुल झाल्याची नोंद करून अद्यावत उतारा देण्याकरता 5,000 रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दिनांक 15/7/2024 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे समक्ष येऊन तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने दिनांक 16/7/2024 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता सरपंचपती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना 4,000 रुपये लाच देण्याकरता प्रोत्साहन दिले। तसेच दिनांक 18/7/2024 रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 4,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम लिपिक किरण श्याम पाटील याच्या हस्ते स्वीकारल्याने लोकसेवक भाऊसाहेब नामदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी फागणे, सरपंचपती नगराज हिलाल पाटील, लिपिक किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवीत, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली। गेल्या 1.5 महिन्यापासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या असून यात 12 जवान व 10 नागरिक शहीद झाले आहेत। यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळे शहरातील जुन्या मनपासमोर निदर्शने करीत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। गेल्या 1.5 महिन्यांपासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या असून आतंकवादी हल्ल्यात जम्मू विभागात 12 जवान व 10 नागरिक शहीद झाले आहेत। यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे। याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जुन्या महानगरपालिकेसमोर निदर्शने करीत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर दहशतवादी संघटनांनी डोकेवर काढले आहे। गेल्या 1.5 महिन्यात जम्मू विभागात 12 जवान शहीद तर 10 नागरिकांचा नाहक बळी गेला आहे। या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात मोदी सरकार अपयशी ठरत आहे। याचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जुन्या महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, देविदास लोणारी, भरत मोरे, ललित माळी, प्रफुल्ल पाटील, कैलास मराठे, कपिल लिंगायत, मनोज शिंदे, बटू गवळी, प्रवीण साळवे, आनंद जावडेकर, हरीश माळी, मनोज जाधव, सिद्धार्थ करणकाळ, सुनील चौधरी, संदीप चौधरी, पिनू सूर्यवंशी, विष्णू जावडेकर, शुभम मतकर, वैभव पाटील, गोपाल ठाकरे, गजेंद्र पाटील, नितीन जगताप, नितीन जडे, जयेश फुलपागरे आदी उपस्थित होते। देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार येऊन 36 दिवस झालेले
20 दिवसामध्ये या भारतवर्षामध्ये 10 आतंकवादी हमले झाले. जे स्वतःला 56 इंची छाती म्हणून मिरवणारे कुठे गेले या देशाचे पंतप्रधान? अरे ज्या बिचारे आमच्या माय मावल्यांचं आणि बहीण बेट्यांचं कपाळ पांढरं होतं, याला जबाबदार कोण? अरे मुंह में राम बगल में नथुराम. केवळ यांनी मागचे 10 वर्षही देखील सत्ता भोगायचं काम केलं आणि आता सुद्धा सत्ता भोगायचंच काम करताय. आणि निष्पाप जवान हे बळी पडताय. या देशाचं रक्षण करत असताना या देशाचे पंतप्रधान या गोष्टीवर सुद्धा एक शब्द बोलत नाही. आणि आता तर माझा ठामपणे आत्मविश्वास झालेला आहे. जसं जसं या 5 राज्याच्या निवडणुका जवळ येत जातील तसं तसं या प्रायोजक तत्वावर हे आतंकवादी हमले देखील वाढत जाणार आहे. भारतवर्षाच्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, हे सगळे ढोंगी लोक हे मुंह में राम बगल में नथुराम. या लोकांना देशाविषयी प्रेम नाही, फक्त आपली पुढची वाचवायचा कार्यक्रम मागच्या 10 वर्षही केलं आणि आता सुद्धा चालूच आहे. विरोधकांना बोलू देत नाही. त्यांच्या मागे ईडी बिडी शिडी चौकशी. जवान हे शहीद होत आहे. मिलिटरीचा एक जवान म्हणजे भारताचे 100 सिव्हिलियन होतात. बांधवांनो, आता गांभीर्याने बघायची गरज आहे. जो जनतेचं व्रत उचलत अशा लोकांच्या नाशात पक्षाच्या पाठीशी राहायचं. आता यांच्या पोकळ घोषणांमध्ये बळी पडू नका आणि आपले जवान कमवू नका. जय हिंद, जय भारत. राज्यातील 15 लाखांच्या आतील विकासाची कामे मजूर संस्थांना द्यावीत अशी मागणी मजूर संस्थांच्या चेअरमन व सभासदांतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. राज्यातील 15 लाखांच्या आतील विकासाची कामे मजूर संस्थांना द्यावीत अशी मागणी धुळे जिल्ह्यातील मजूर संस्थांचे चेअरमन व सभासदांतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की राज्यातील 15 लाखांच्या आतील कामे ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला होता. तो शासन निर्णय परत घेण्याचा वित्त विभागाने परत घेण्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाने सादर केल्याने आता तो निर्णय रद्दबातल झाला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 29 जुलै 2015 व 5 एप्रिल 2023च्या शासन निर्णयानुसार यापुढे 15 लाखाच्या आतील सर्व कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था व खुले कंत्राटदार यांना 40-33-27 या गुणवत्तेनुसार काम वाटप करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच या शासन निर्णयाचे संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विभागाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित विभागाने कोर्टाचा अवमान केला असे सिद्ध होऊ शकते व संबंधित विभागाविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा सल्ला उच्च न्यायालयाने दिलेला आहे. तरी महाशयांना विनंती की 15 लाखाच्या आतील कामे ग्रामपंचायतीला न देता मजूर संस्था व सुशिक्षित अभियंता यांना 40-33-27 या गुणवत्ताप्रमाणे वाटप करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र महाले, रामचंद्र कौर, दिलीप गिरासे, दिलीप राजपूत, आलोक रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील मजूर संस्थांचे चेअरमन तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक निकाल दिलेला आहे काम वाटप समिती संदर्भातला होता. तो असा होता जिल्हा परिषद संदर्भातला की 15 लाखाची जी कामे होती ही ग्रामपंचायतीला बिना निविदा देण्यात येत होती. पण काल जो निकाल लागला याच्यामध्ये हा जो निर्णय होता हा रद्द ठरवण्यात आलेला आहे आणि ही जी कामं आहेत ही सर्व कामं मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि खुले कॉन्ट्रॅक्टर यांना यापुढे हे कामं देण्यात येणार आहे. ही अंमलबजावणी, या निर्णयाची अंमलबजावणी धुळे जिल्हा परिषद मार्फत झाली पाहिजे यासाठी आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नलावडे साहेब यांना आज आम्ही सर्व मजूर सोसायटीचे सभासद यांनी आमचे नेते राजेंद्र महाले माजी सभापती यांच्या नेतृत्वात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निर्णयाच्या हायकोर्टाच्या निर्णयाचा सर्व मजूर संस्थांच्या वतीने आम्ही एकमुखाने स्वागत करत आहोत आणि हा निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर जिल्हा परिषदेने करावी ही विनंती केलेली आहे. धन्यवाद. धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी पुरुषोत्तम वाघ तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन धुळे जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अन्वये कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किशोर शिंदेसह इतरांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील जोडारी पदावर कार्यरत पुरुषोत्तम मंगाजी वाघ यांच्यासह महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन धुळे जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अन्वये कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किशोर शिंदेसह इतरांतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ठेकेदाराचा भाऊ असलेल्या किशोर शिंदे यांनी टेंडर रिजेक्ट झाल्याने घरी येऊन मारहाण केल्याचा आरोप पुरुषोत्तम वाघ यांनी केला होता व तक्रार दाखल केली होती. तसेच किशोर शिंदेंनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की दिनांक 15 रोजी रात्री 10 वाजता पंकज वाघ यांनीच अपशब्द वापरून मला
घरी बोलवले होते. तेथे पंकज वाघ व कांबळे यांनी मला मारहाण केली. त्याच रात्री मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो, परंतु पंकज वाघने तक्रार न दिल्याने मी देखील कोर्ट कचेरी टाळण्यासाठी तक्रार दिली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र पंकज वाघने बनाव करून माझ्या विरोधात खोटी फिर्याद दिली आहे. पंकज वाघ हे जिल्हा परिषदेच्या इमारत साफसफाईचा ठेका, कॅन्टीनचा ठेका मिळवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेका मिळवण्यासाठी निवेदन सादर करून कामे करीत आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी किशोर शिंदे, सीमा शिंदे, सुनीता शिंदे, स्वप्न शिंदे, दिलीप भांबरे, विलास मोहिते, संजय आयरे, शशिकांत वाघ, धनराज पवार, विजय भांबरे, गणेश शिंदे, रवींद्र वाघ आदी उपस्थित होते. दिनांक 15 रोजी रात्री 10 वाजता मी माझ्या घरी असताना मला फोन आला, रवींद्र शिंदे यांचा फोन आला. तिथे पंकज वाघ हे कॉन्फरन्सवर ऑनलाईन होते. मला टेंडर संदर्भात विचारपूस करायला लागले आणि मला टेंडरबद्दल की तुझ्या भरोसे आम्ही हे टेंडर भरलं. मी पंकज वाघ, रवींद्र शिंदे आणि विजय पवार या आम्ही तिघांनी तुझ्या भरोसे हे टेंडर भरलं आणि ते तुझ्यामुळे अपात्र झालं. संस्कृती एजन्सीला ते ठाकूर साहेब आणि पवार साहेब हे त्याला संस्कृतीवाल्याला टेंडर देण्याच्या प्रयत्नात आहेत. तुला मी संस्कृतीवाल्याने काय रेट भरले हे तुला देऊन देखील तू भरताना एवढी मोठी चूक केली. जर तुला टेंडरच भरता येत नाही, अक्कल नाही, तर मग कशाला माझं टेंडर भरलं. अशामुळे पंकज वाघ आणि माझं थोडं शाब्दिक भांडण झालं आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हे वगैरे दाखल करायचे सांगितले. आणि तो जे गुन्हा दाखल झालेला आहे तो या विषयाला लागून कुठेच नाही आहे. खोटा गुन्हा दाखल केला. संघटनेलाही जिल्हा परिषदचा कारभार कसा चालतो याबद्दल सर्व पुरावे दिलेत. म्हणून पंकज वाघवर पण कारवाई व्हावी, संघटनेवर पण कारवाई व्हावी. गेल्या आता 8 दिवसात संघटनेने कारवाई केली, संघटनेवर आणि पंकज वाघवर कारवाई केली नाही तर मी माझा परिवार जिल्हा परिषद दालनासमोर उपोषणाला बसू. जिल्हा परिषदचा कारभार कसा चालतो याबद्दल सर्व पुरावे दिलेत. म्हणून पंकज वाघवर पण कारवाई व्हावी, संघटनेवर पण कारवाई व्हावी. गेल्या आता 8 दिवसात संघटनेने कारवाई केली, संघटनेवर आणि पंकज वाघवर कारवाई केली नाही तर मी माझा परिवार जिल्हा परिषद दालनासमोर उपोषणाला बसू. आषाढी एकादशी निमित्त देवपुरातील नावी कॉलनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे बुधवारी सायंकाळी भजन संध्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील देवपुरातील संत सेनानगर नावी कॉलनी येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे बुधवारी भजन संध्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भजन संध्याच्या कार्यक्रमाचा नावी कॉलनी परिसरातील वसाहतीतील नागरिकांनी लाभ घेतला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट तसेच माजी नगरसेवक उमेश महाले यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक सचिन लोंढे, दिलीप कुटे, संतोष महाले, गायत्री भावसार, रमेश पाटील, राहुल लोंढे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशी निमित्त आपण आज नावी कॉलनीचं संत सेनानगर विठ्ठल मंदिरामध्ये कार्यक्रम केला आहे. सुदर्शन क्रिया सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ताणतणाव मुक्त जीवन जे आहे ते जगवण्याचा मार्ग जो आहे तो आर्ट ऑफ लिव्हिंग सांगतो. तर आज या कार्यक्रमामधून आम्ही लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे की जीवन कसं निरोगी करू शकता, सुंदर करू शकता. आणि आज खऱ्या अर्थानं विठ्ठलाची सेवा जी आपण म्हणतो ती या आषाढी एकादशी निमित्त इथे संपन्न झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील मशिदीवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजवादी पार्टी धुळे महानगरतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील मशिदीवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी यासाठी समाजवादी पार्टी धुळे महानगरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने व राज्यात जातीय तेढ निर्माण करून अशांतता पसरवण्याकरता आतंकवादी कृत्य करीत समाजकंटकांनी विशालगड येथील मशिदीवर भ्याड हल्ला केला व मशिदीतील साहित्य व पवित्र ग्रंथाची नासधूस केली. पोलिसांच्या उपस्थितीत नंगा नाच करीत निरपराध लोकांना, लहान मुलांना व महिलांना मारहाण केली. या घटनेचा आम्ही समाजवादी पार्टीतर्फे जाहीर निषेध करत आहोत. तसेच हे कृत्य सुरू असताना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी पग्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गुड्डू काकर, अखिल शाह, जमील मंसुरी, अखिल अन्सारी,
ॲडव्होकेट इम्रान शेख, अमीन पटेल, डॉक्टर सरफराज अन्सारी, इनाम मोहम्मद सिद्दीकी, गुलाम मोहम्मद कुरेशी, नबीद अन्सारी, आलमगीर शेख, नवाब खान, अशफाक पिंजारी, अमीन शाह, निहात अन्सारी, इरफान शाह, सादिक अन्सारी, रशीद शाह, आसिफ अन्सारी, सलीम टेलर, मोमीन अन्सारी, तरबेज शेख, तरबेज काजी, अली अजहर खान, सलीम अन्सारी आदी उपस्थित होते. वतीने निषेध करतो आणि जे समाजकंटक मस्जिदीवर चढून मस्जिदी तोडफोड करीत आहे, मस्जिदीची नासधूस करीत आहे, निरपराध लोकांना मारहाण करीत आहे, त्यांना शासन आजही ते मोकाटपणे फिरत आहे. त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर अशी कायदे लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे. त्यांच्यावर जलद गतीने जो खटला चालण्यात यावा आणि त्यांना कठोर शासन करण्यात यावे. आणि जे नुकसान या आतंकवाद्यांनी केलेले आहे, जे नुकसान या समाजकंटकांनी केलेले आहे, त्या नुकसानाची भरपाई या महाराष्ट्र सरकारने करावी आणि त्यांना त्याच्या बदल्यात त्यांना मोबदला द्यावा आणि भविष्यात असे आतंकवादींना खुलेआम छूट मिळू नये म्हणून त्वरित याची गंभीर दखल शासनाने घ्यावी. त्या ठिकाणी असलेले पालकमंत्री जे हसन मुश्रीफ यांनी तर ताबडतोब राजीनामा द्यावा. त्या ठिकाणी असलेले जिल्हाधिकारी यांची ताबडतोब उचलबांगडी करण्यात यावी. त्या ठिकाणी असलेले कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची सुद्धा उचलबांगडी करून त्यांना सुद्धा अकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आज समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे. आणि आम्ही मागणी करणार आहोत की पूर्ण महाराष्ट्राची शांतता बिघडवण्यासाठी, पूर्ण शांत महाराष्ट्र राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे हे समाजकंटक यांना जर असे उघडपणे सोडले गेले तर भविष्यात पूर्ण राज्यात अशांतता निर्माण होईल, अराजकता निर्माण होईल. एका विशेष समुदायाला दहशतीखाली आणण्यासाठी हे प्रकरण उचलले जात आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन करतो की त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांना जेलमध्ये टाकावे आणि यांनी केलेल्या जे नुकसान आहे, ज्या लोकांना मारहाण केलेली आहे त्यांना मोबदला द्यावा. जय हिंद, जय समाजवादी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 4,000ची लाच स्वीकारताना फागणे ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामविकास अधिकारी, सरपंचपती, लिपिक व रोजगार सेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे केंद्र सरकार विरोधात करण्यात आली निदर्शने. 15 लाखांच्या आतील विकासाची कामे मजूर संस्थांना देण्याची मागणी. जिल्हा परिषदेतील कर्मचारी पुरुषोत्तम वाघवर कारवाईची मागणी. न्हावी कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन संध्याचा कार्यक्रम संपन्न. आणि विशालगड येथील मशिदीवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.